कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कूटगिरी धनगडवाडीत वैयक्तिक वादातून 5 कुटुंबांवर पाण्याचं संकट ओढवल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। वाडीतील काही व्यक्तींनी नळपाणी योजनेची मुख्य पाईपलाईन कापल्याचा तसेच जिल्हा परिषदेच्या विहिरीकडे जाणारी पाऊलवाट बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे संबंधित 5 कुटुंबांना गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आबालवृद्धांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या प्रकरणी संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून त्यानंतरही योग्य कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीनं सोडवून संबंधित प्रकरणात आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येते। माझं गाव कुटगिरी येडगेवाडी। आज 3 महिने झाले, 3 महिने 14 दिवस झाले आमच्या बाजूवाल्यांनी काय कारणास्तव आमची नळ योजना कापली। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, BDOकडे गेलो, तहसीलदाराकडे गेलो आणि त्यांना आम्ही पत्र देऊन आमचे उपोष आहे, तरी पण 3 महिने 14 दिवस झाले तरी आमची दखल घेतलेली नाही। आम्हाला ह्या जगामध्ये आता पाणी इथं आम्हाला मिळत नाही। उन्हाची वाट बंद झाली, लोकांनी भातं लावली, ठेवत नाहीत। मग आम्हाला न्याय कोण देणार आहे? आम्हाला न्यायासाठी कुठं जावं लागेल? गव्हर्नमेंट तर न्याय देत नाही। मग गरिबाचा वाली कोण आहे? आम्ही न्याय मागित असताना आम्हाला का न्याय मिळत नाही ह्याचीच आम्हाला लयची अवघड लागले। मी स्वतः कृष्ण धोंडीबा येडगे, मुक्काम पोस्ट कुटगिरी येडगेवाडी येथील रहिवासी आहे। सध्या आम्ही राहायला मुंबईला आहोत। आमच्या गावामध्ये एक नळपाणी योजना होती जी आम्ही संपूर्ण गावाने मिळून बनवली होती, परंतु आमच्या गावात असलेल्या वादामुळे काही इसमांनी ती फक्त जाणून बुजून आमच्या घरापर्यंत पोहोचणारी पाईपलाईन ती कट केली। परंतु आम्ही त्याच्यावरती बरेचसे कारवाई केल्या, बरेचशा पोलीस स्टेशनला कारवाई केली, इथे BDOंना पत्र व्यवहार केला, परंतु त्याने आम्हाला काहीही मदत झाली नाही। म्हणजे हवी असलेली पावलं उचलली गेली नाहीत। फक्त आम्हाला आश्वासन दिलीत की तुम्हाला लावून देतो, हे करून देतो, परंतु आज 4 महिने झाले। आज 4 महिन्यानंतरही आमच्या आजी आजोबांना पाणी भेटत नाही आहे। आम्ही रोज मुंबईवरून पैसे पाठवणार, किती पाठवणार? रोज टँकरने पैसे येतात। त्याच्यानंतर आम्ही एक पर्यायी मार्ग म्हणून असा केला की विहिरीतून आम्ही आमचे स्वतःचे 5 कुटुंबांनी पुन्हा पैसे काढून एक बिन शेतीच्या बाजूने त्यांना त्या इसमांना पुन्हा त्रास होऊ नये म्हणून शेतीच्या बाजूच्या जमिनीने आम्ही पुन्हा ते 200 मीटर लांबीचा पाईप घेऊन जिल्हा परिषदेच्या रोडवर आणला आणि तिथून तो फिरवला। परंतु त्या इसमांनी पुन्हा तिथे आमच्यावर आरेरावी केली, एक शिवे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन आमच्या आजी आजोबांना एवढ्या घाणेरड्या शिव्या दिल्यात की आम्हाला ते ऐकून अक्षरशः आमच्या काळजाला हे झालं होतं की आम्ही केलेली मेहनत आज आमच्यावर उलटी फिरली आहे। कारण आधी जी पाईपलाईन केली होती ती पण आम्हीच केली होती, परंतु आता पुन्हा एक पर्यायी मार्ग आमच्या आजी आजोबांना गावी राहणं, त्यांना पाणी मिळावं म्हणून आम्ही एक वेगळा प्रयत्न केला होता। त्यासाठी पण तो प्रयत्न पण आमचा यांनी फालून पडला। तर आता प्रशासनाला आम्ही एवढी दाद मागितली, परंतु प्रशासनाकडून आम्हाला कणभरही आम्हाला एक त्यांच्याकडून मदत झालेली नाही आहे। तर माझा असा प्रश्न आहे की आम्हाला असं आहे की या प्रशासन कशाची वाट बघतंय? का आमच्या आजी आजोबांच्या कोणाच्या जीवाचा फटका असं त्यांची इच्छा आहे का? तर जर काही बरं वाईट झालं, आज एवढा पाऊस पडतोय, आज एवढं खतरनाक वातावरण आहे, तुम्ही बघू शकता एवढे मोठे डोंगर बांध आहे, त्या बांधावरून तुम्ही हालत बघाल तर आमच्या आजी आजोबांची ती हालत नाही की एखादा हंडा घेऊन यायची एवढी त्यांची कॅपॅसिटी नाही आहे। जर दगाफटका झाला, जर इजा झाला तर याला जबाबदार कोण? तोडलेले इसम की प्रशासन? त्याच्यामुळे आता आम्ही आमचा शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही सगळे आमचे कामधंदे सोडून एक शांतता पद्धतीने उद्या एक उपोषणाचा इशारा दिलेला आणि उपोषण आम्ही ते करणार। आमचा शेवटचा पर्याय आहे।